काय प्रतिक्रिया आहे तुमच्या पहिल्या? अतिशय आनंद झाला. भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे नाव होतं, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जे नाव होतं, ते नाव आज प्रत्यक्षात आलेलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे. नक्कीच येणारा काळ हा त्या ठिकाणी ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी संघर्षमय असणार आहे. परंतु देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जे नवमहाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व आम्ही कार्यकर्ते आमदार त्या ठिकाणी काम करणार आहोत. फडणवीस साहेबांना खूप शुभेच्छा. तुमची काय प्रतिक्रिया होती? फडणवीस अखेर निवडून आले, ते पुन्हा आलेत, ते पण थम्पिंग मेजॉरिटीने आलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री व्हावे इच्छा होती आणि त्यांनी या निवडणुकीत सर्वांना दाखवून दिलेली. त्यामुळे मुख्यमंत्री होऊन 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा हिस्सा महाराष्ट्राचा निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसणार आहे. तुमची काय प्रतिक्रिया येते? खूप मनापासून आनंद झाला. त्यांनी महाराष्ट्राची गेल्या अनेक वर्ष सेवा केली आणि मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी महाराष्ट्राला वेगळी विकासाची दिशा दिली. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारे आमचे लाडके देवाभाऊ आज विधिमंडळाच्या गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे. खूप मनापासून आनंद झालेला आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार. धन्यवाद. भाजपाच्या वेगवेगळ्या महिला आमदारांच्या प्रतिक्रिया होत्या. अतुल भातकर सुद्धा इथे आपल्या बरोबर आहेत. काय सर, अखेर ते पुन्हा आले? ते पुन्हा आले हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. 5 वर्ष विरोधकांनी त्यांची अवहेलना केली, त्यांच्यावर टीकेची पातळी सोडून टीका करण्याचं काम केलं. पण देवेंद्रजी आपल्या ध्येयपथावरनं जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावरनं कधीही हल्ले नाही आणि त्यामुळे टफ टाईम डू नॉट लास्ट, टफ मॅन डू असं इंग्लिशमध्ये वाक्य आहे. आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या दृष्टीने आज एक ऐतिहासिक क्षण आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र सर्वमुखी विकासाच्या दिशेने आता वेगाने वाटचाल करेल. तर उद्या माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदाची शपथ. धन्यवाद. भातकर यांनी सुद्धा स्वतःची एक प्रतिक्रिया दिलेली आहे. भाजपाच्या वेगवेगळ्या महिला प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. अतिशय उत्साहाचं वातावरण भाजपाच्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.